उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि तुमची स्किनसुद्धा डल, डिहायड्रेटेड, ग्लोलेस आणि लाईफलेस तुम्हाला वाटायला लागली का? आणि अशा वेळेला तुम्हाला अगदीच महागडे सिरमसुद्धा यूज करायचे नाहीत. मग अशा वेळेला काय तुम्ही करू शकता? तर अशा वेळेला तुमच्या मदतीला तर तुमच्याच किचनमध्ये असणारे 4 अशा सुपर सीड्स ज्या तुमच्या स्किनचा ग्लो, तुमच्या स्किनचं हायड्रेशन आणि तुमच्या स्किनचा रॅडियन्स मेंटेन करतात. नमस्कार, मी डॉक्टर दिशा चोपडे, कन्सल्टिंग होमिओपॅथी कॉस्मेटॉलॉजिस्ट. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जाणाऱ्या अशा कुठल्या त्या सुपर सीड्स आहेत ज्यामुळे आपल्या बॉडीचं हायड्रेशन तर मेंटेन राहीलच, त्यासोबत आपल्या स्किनचा ग्लो आणि आपल्या स्किनचा रॅडियन्ससुद्धा तेवढाच मेंटेन राहील. पहिल्या नंबरची सीड आहे की सब्जा सीड. सब्जा सीडला आपण नॅचरल कूलंट म्हणून सुद्धा वापरत असतो. मध्ये असतात नॅचरल अँटीऑक्सिडंट्स, त्याचप्रमाणे त्यामध्ये असतात भरपूर प्रमाणात फायबर आणि हायड्रेशन सपोर्टिंग कंपाऊंडसुद्धा त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. रात्रीला जेव्हा त्याला पाण्यामध्ये सोक करून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते आपण वापरतो त्यामध्ये असतात रिच फायबर्स आणि याच्यामुळे आपल्या बॉडीचं हायड्रेशन मेंटेन राहण्यास मदत होते. आणि तुमची बॉडी जेव्हा आतून हायड्रेटेड असते तेव्हा तुमच्या स्किनची इलॅस्टिसिटी मेंटेन होते, तुमच्या स्किनचं मॉइश्चर लॉक होत असतं, तुमच्या स्किनचा ग्लो मेंटेन राहतो. दुसरं महत्त्वाचं सुपर फूड आहे, सुपर सीड आहे, ती म्हणजे चिया सीड्स. चिया सीडमध्ये असतात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हे रिच अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामध्ये त्या चिया सीड्सला त्याचा रिच सोर्स म्हणून सुद्धा ओळखले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजत टाकतात त्याने तुमच्या स्किनचं स्किन बॅरियर मजबूत राहतो, त्याने तुमच्या स्किनचा वॉटर लॉस जो असतो, मॉइश्चर लॉस जो असतो तो कमी होतो. त्याचप्रमाणे तुमच्या स्किनचं इन्फ्लामेशन कमी होत असतो आणि तुमच्या स्किनला जो डलनेस असतो तो सुद्धा कमी होत असतो. त्यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची सीड आहे ती म्हणजे पॉपी सीड, म्हणजेच खसखस. पॉपी सीडला जेव्हा आपण पाण्यात भिजवून त्याचा वापर करतो तेव्हा त्यामध्ये असणारे कॅल्शियम, त्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि त्यामध्ये असणारे रिच व्हायटमिन्स हे आपल्या स्किनला ग्लोवी ठेवण्यास, आपल्या स्किनचं इन्फ्लामेशन कमी करण्यास, आपल्या स्किनचा ड्रायनेस कमी करण्यास मदत करत असतात. आणि चौथी महत्त्वाची सुपर सीड आहे ती म्हणजे पंपकिन सीड्स. पंपकिन सीड्समध्ये असतात झिंक, कॅल्शियम आणि व्हायटमिन ई. जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये झिंकचं प्रमाण कमी होतं तेव्हा तुमची बॉडी ही इन्फ्लामेशन प्रोन बनते, तुम्हाला पिंपल्सचा प्रॉब्लेम वारंवार व्हायला लागतो, तुमचा हेअरफॉलसुद्धा तुम्हाला होताना दिसून येत असतो. म्हणून जेव्हा तुम्ही डेली तुमच्या आहारामध्ये पंपकिन सीडचा वापर करा तेव्हा तुमच्या स्किनचं इन्फ्लामेशन कमी होण्यास मदत होत असते, तुमचं स्किनचं रिपेअर फास्ट होत असतं आणि त्याचप्रमाणे तुमच्या स्किनला ॲक्नेपासून, पिंपलपासून सुद्धा झिंकमुळे प्रोटेक्शन मिळत असतं. व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट आहे आणि पॉवरफुल अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमच्या स्किनला हे सर डॅमेजपासून, पिगमेंटेशनपासून सुद्धा वाचवत असतं. म्हणून अशा प्रकारे तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही ह्या सीड्स इन्क्लूड केल्या तर तुम्हाला नॅचरल स्किन केअर, नॅचरल ग्लोसुद्धा मिळेल, बॉडीचं हायड्रेशनसुद्धा उन्हाळ्यामध्ये मेंटेन राहील. तर ह्यापैकी तुम्ही कुठल्या सीड डेली तुमच्या वापरामध्ये आणत असता किंवा कुठल्या सीड्स तुमच्या आहारात घेत असता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.